अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती. 5 डिसेंबर 2023 रोजी आहे कालाष्टमी, कालभैरव जयंती. कालभैरव जयंती ही वर्षातून एकदाच येते, परंतु कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याला येते. त्यामुळे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, पूजा कशा पद्धतीने करायची आहे, त्याचबरोबर कोणते उपाय करायचे आहे याबद्दल माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. कालभैरव अष्टमी हा दिवस भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित आहे. भगवान भैरव हे भगवान शंकराचे 5वे रूप मानले जाते. त्यांची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व असल्याचे मानले जाते. भगवान शिवाचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते आणि कामातील अडथळे देखील दूर होतात अशी मान्यता आहे. भगवान शिवाच्या कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर भैरव मंदिरात जाणे अनिवार्य आहे, अन्यथा भगवान शंकराचे दर्शन अपूर्व मानले जाते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकराने कालभैरवाचा रौद्र अवतार घेतला होता, म्हणून हा दिवस कालभैरव अष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान कालभैरवाबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव माणसाच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब ठेवतो. सजीवाचे कल्याण करणाऱ्यावर कालभैरवाची विशेष कृपा असते, तर वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना ते शिक्षा देतात. कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावे. असे केल्याने कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो. कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभावही राहत नाही. कालभैरव अष्टमीच्या दिवशी तुम्हाला पहाटे उठून स्नान करायचे आहे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करून घ्यायचे आहे. त्यानंतर भगवान शंकरासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. रात्री कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी, उडीद डाळ, पान आणि नारळ अर्पण करायचे आहे. तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागायची आहे. प्रसादाचा काही भाग तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला द्यायचा आहे. या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. असे केल्याने तुमच्यातील ग्रहाचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर कालभैरव देखील प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी 21 बेलाच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहावे. यानंतर मनात ओमचा उच्चार करताना भगवान शंकराला एक पान अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर तुमच्या हक्काचे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 40 दिवस एक उपाय करायचा आहे. बघा, प्रत्येक जण काबाड कष्ट करून पैसे कमवत असतो आणि आपण असे वाटते की आपल्याकडून कोणाला मदत होत असेल तर आपण ती मदत करतो, परंतु समोरचा आपलेच पैसे असून आपल्याला ते परत करत नाही. त्यामुळे आपल्याला अशी एक सेवा करायची आहे जेणेकरून समोरचा आपल्याला आपले पैसे हे वापस देईल. यासाठी तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरात एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आहे आणि कालभैरवाला साकडं घालायचे आहे की त्या व्यक्तीला सद्बुद्धी दे आणि त्याच्याकडून माझे पैसे जे आहे ते वापस येऊ दे. अशा प्रकारे तुम्हाला कालभैरवांना साकडं घालायचं आहे, कारण कालभैरव हे शिस्तीचे देवता आहे आणि कालभैरव हे त्या व्यक्तीलाही सद्बुद्धी देईल. कालभैरवांना साकडं घातल्यानंतर तुम्हाला घरी यायचे आहे आणि घरी आल्यावर 3 मोरपीस घ्यायचे आहे आणि आपल्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर ते चिटकवायचे आहे. त्रिशूल टाईप असे मोरपीस आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर चिटकवायचे आहे. तुम्ही हॉलमध्ये, देवघरमध्ये किंवा बेडरूममध्ये देखील असे त्रिशूल टाईप मोरपीस चिटकू शकता. आणि महाराजासमोर 2 अगरबत्त्या लावून हातात पांढरी मोहरी घेऊन तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीकडे तोंड करून बसायचे आहे आणि 11 वेळेस कालभैरव अष्टकम, 11 वेळेस वेदोक्त वल्गा सूक्त आणि 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की ज्या व्यक्तीने माझे पैसे घेतले आहे त्या व्यक्तीकडून माझे पैसे लवकरात लवकर वापस भेटू द्या, अशी स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि नंतर त्या मोहरी घरात
घराच्या बाहेर ज्या दिशेला तो व्यक्ती राहतो त्या दिशेला टाकून द्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ही सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे आणि तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकता, जेणेकरून तुमच्या हक्काचे अडलेले पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. त्याचबरोबर आणि 40 दिवस ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला जे 3 मोरपीस आहे तुम्हाला ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे. ही सेवा नक्की करून बघा, तुमच्या हक्काचे अडलेले पैसे लवकरात लवकर हे नक्की मिळेल. कारण कालभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष असो, नजरदोष असो, ग्रहबाधा असो, शत्रुबाधा, भूतपेत, पिशाचबाधा, करणी, भानामती तसेच माया निर्मिती संकटमालिकापासून मुक्तता मिळते. मायाची तोड फक्त श्री कालभैरवच आहेत. ते महारुद्र असल्याने आदिपुरुष म्हणता येईल. त्यांची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य पिशाच शक्तीवर एक हुकुमी सत्ता मिळवून देते. पण दासाची ही पात्रता तशीच असावी लागते. म्हणजेच तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून करायची आहे, जेणेकरून त्याचे फळे तुम्हाला निश्चितच चांगले भेटेल. कारण कालभैरव हे शैतानी शक्तींना नाचवणारे एकमेव ज्वलंत दैवत असे आहे. हे विवेकशील, संयमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक त्यांची पात्रता आहे. तिथे व्याभिचार, लबाडी आणि खोटेपणाला थारा नाही. अशा लोकांसाठी श्री कालभैरव उग्र दैवत आहे, मृत्यूपेक्षाही भयानक आहे. या उलट सद्गुरूसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल्य आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदैवताच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात. गोस्वामी तुलसीदास यांनी देखील भैरव यातना भोगल्या आहेत. आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो, मनात भय राहत नाही, आंतरिक विचारात बळ येते, जीवनाचा दृष्टिकोन विशाल होतो, शैतानी शक्तीपासून आत्मरक्षा होते. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.